नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे काय मजेतच असाल. तर आज मी परत एकदा आली आहे तुमच्या समोर पु ल देशपांडे यांचं गणगोत हे पुस्तक घेऊन. गणगोत याचा अर्थ आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये भेटलेले आणि जुळलेले लोक. जुळलेले हा शब्द महत्त्वाचा आहे इथे, कारण आपल्याला आयुष्यात भरपूर लोक मिळतात, पण प्रत्येकच माणसासोबत आपली सूत जुळत नाही. म्हणूनच ज्यांच्यासोबत आपले बंध जुळतात असे आपले स्नेही म्हणजेच आपले गणगोत. आता पु ल देशपांडे म्हणजे स्वतःच एक असामान्य व्यक्तिमत्व, मग त्यांचे गणगोत हे सामान्य कसे असणार आहे? म्हणूनच या पुस्तकात आपल्याला त्यांचे आजोबा म्हणजेच वामन मंगेश दुभाषी, जे ऋग्वेदी या नावाने साहित्य लिहत असत, तसंच प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका हिराबाई बडोदेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आचार्य विनोबा भावे आणि बाळ गंधर्व यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांचे अगदी जवळून दर्शन होते. सोबतच त्यांची आजी, त्यांचे सासरे आणि त्यांचा अनोखा मित्रपरिवार या सर्वांची भेट होती. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे ही सगळी माणसे पु ल यांनी आपल्या नजरेतून आलेल्या अनुभवातून साकार केलेली आहेत. कदाचित या सगळ्यांचं व्यक्तिमत्व यापेक्षाही वेगळं असू शकते, पण जे आपण बघतो आणि जे अनुभवतो तेच आपण व्यक्त करतो. म्हणून ही सगळी माणसे पु ल यांच्या खास शैलीत आपल्यासमोर उभी राहिली. वेगवेगळ्या साली वेगवेगळ्या ठिकाणी पु ल यांना भेटलेली ही माणसे गणगोतच्या रूपाने एकत्रितपणे आपल्या समोर येतात. अगदी हेवा वाटावा असं पु ल यांचं गणगोत सुंदर आणि संपन्न आहे. 200 पानाच्या या पुस्तकामध्ये व्यक्तिरेखांचे दिलेले चित्र खूप समर्पक आणि सोज्वळ असे आहे. या चित्रांमुळे पुस्तकाचे सौंदर्य अजून बहरलेलं आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा अद्भुत आणि गमतीशीर आहेत, यात वादच नाही. पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं पात्र म्हणजे दिनेश. पु ल यांचा 2 वर्षाचा इटुकला मित्र खूपच गोड आणि सोजवर वाटला मला. त्याच्या नकला, त्याच्या खोया खूपच गमतीदार आणि मजेशीर होत्या. कदाचित त्याच्याच सारख्या एका बाळाची आई असल्यामुळे असेलही, पण दिनेश जास्त जवळचा वाटला मला. सारांश असा की पुस्तक खूप सुबक आहे, सुंदर आहे, सुरेख आहे. पूर्णपणे विनोदी धाटणीची नसली तरी सुद्धा पु ल यांचं पुस्तक असल्यामुळे जेव्हा ते व्यक्तिरेखेची खास करून ओळख करून देतात, त्यावेळेला त्यांची विनोदी छटा मध्येच डोकावून जाते. काही संदर्भ डोळ्यात पाणी आणतात. बस एवढंच होतं आजच्या बुकचा रिव्ह्यू. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. माझं नाव आहे दिव्या आर्या. परत येईन तुमच्या भेटीला. तुमचं प्रोत्साहन मिळते हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे. थँक्यू सो मच. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. टेक केअर.